यंदाच्या एप्रिल महिन्यामध्ये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिलेल्या एका आदेशाची खूप चर्चा झालेली होती आणि तो आदेश होता 1 कोटींच्या रक्तचंदनाचा। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी केशव शिंदे यांच्या शेतीची जमीन रेल्वेने संपादित केली होती आणि त्या शेतात एक झाड होतं, ते झाड सुद्धा संपादित जमिनीत गेलं। त्यामुळे या झाडाचा मोबदला मिळावा यासाठी एक खटला चालवण्यात आला। पुढे हे झाड रक्तचंदनाचं आहे, त्यामुळे रेल्वेने शेतकऱ्याला त्याचा मोबदला द्यावा असा आदेश हायकोर्टानं दिलेला होता। आदेशाप्रमाणे रेल्वेने ती रक्कम भरली सुद्धा, मात्र ते झाड रक्तचंदनाचं नाहीये असं कळतंय। होय, हे खरंय। त्याचं झालं असं, रेल्वेने पैसा जमा करताच या झाडाची शास्त्रीय तपासणी झाली आणि त्या तपासणीमध्ये झाड रक्तचंदनाचं नसून त्याची किंमत फक्त 11,000 रुपये असल्याचं समोर आलंय। त्यानुसार रेल्वेनं हे झाड रक्तचंदनाचं नसून बिजासाल असल्याचा अर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर हायकोर्टामध्ये दाखल केलेला आहे। आणि दरम्यान हे सगळं प्रकरण आता नेमकं काय आहे अगदी सविस्तरपणे पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। सुरुवातीला या सगळ्याची थोडक्यात पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेऊ। तर बघा, यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील खर्शी इथले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या 5 मुलांनी रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी 7 ऑक्टोबर 2024ला हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। केशव शिंदे यांची पुसद तालुक्यातल्या खर्शी गावामध्ये 2.29 हेक्टर जमीन आहे, पण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्यानं मध्य रेल्वेने त्यांची जमीन संपादित केली। त्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला, पण भूसंपादनावेळी शिंदे यांनी शेतात उभं रक्तचंदनाचं झाड तसेच येनाचं झाड खैर यांसारखे 8 जातीची 10 झाडं आणि भूमिगत पाईपलाईन याच्या मोबदल्याची सुद्धा मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली। पण रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करायला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं। मूल्यांकन करण्याआधी वन विभागाला सुद्धा पत्र देण्यात आलेलं होतं। रक्तचंदनाच्या या झाडाची उंची 45 फूट असून बुंध्याची गोलाई 2.3 मीटर एवढी आहे। केशव शिंदे यांचा मुलगा आणि याचिकाकर्ते पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेत जमिनीवरती आंब्यासह इतर फळबागा होत्या, त्याचा त्यांना मोबदला मिळालेला होता। विहिरीचा सुद्धा 8 लाख रुपये मोबदला मिळाला, पण रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नव्हता। त्यासाठी 2014 पासून जिल्हाधिकारी, वन विभाग, रेल्वे, सिंचन विभाग या सगळ्यांना त्यांनी पत्रव्यवहार केलेला होता, पण मोबदला तरीही मिळालेला नाही। त्यामुळे मग त्यांनी 8 वर्षांनंतर हायकोर्टामध्ये धाव घेतली असं त्यांनी सांगितले जातं। आता त्यानंतर यंदाच्या एप्रिलमध्ये शिंदे कुटुंबियांनी हा खटला जिंकला आणि त्यांना या सगळ्याचा मोबदला मिळाला। पण या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजूनही झालेलं नव्हतं। पण मूल्यांकनाच्या आधीच शिंदेंना 1 कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टाने रेल्वेला दिले। त्यानुसार रेल्वेनं 1 कोटी रुपये हायकोर्टात जमा केले, मात्र आता ते झाड रक्तचंदनाचं नाहीयेच आणि ते बिजासाल असल्याचा रेल्वेने दावा केला। त्यामुळे शिंदे यांनी 10,000 रुपये सोडून बाकीचे पैसे माघारी करावेत असा अर्ज त्यांनी दाखल केला। पण सध्या यावरती कोर्टामध्ये सुनावणी झालेली नाहीये। आता या सगळ्यावरती मध्य रेल्वेची बाजू मांडणाऱ्या वकील नीरजा चोबे म्हणाल्यात की बंगळुरूमधल्या संस्थेकडून परीक्षणाचा अहवाल आलेला असून ते रक्तचंदन नसून बिजासाल आहे, त्याची किंमत फक्त 10,000 रुपये आहे। त्यामुळे 10,000 रुपये कापून आम्हाला उरलेले पैसे परत हवेत। पण या मूल्यांकनावरती शेतकऱ्यांना शंका उपस्थित केलेली असून आम्हाला या सगळ्यावरती विश्वासच नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। केशव शिंदे यांचा मुलगा पंजाब शिंदे असं म्हणतात की आम्हाला त्यांच्या परीक्षणावरती विश्वासच नाहीये, पण समजा ते बिजासाल होतं तर मग अधिकाऱ्यांनी 2015 पासून आम्हाला का नाही सांगितलं? त्यांनी मोबदल्याच्या अवॉर्डमध्ये कागदपत्रांवरती हे रक्तचंदन असल्याचं का म्हटलं? तसेच आता हायकोर्टामध्ये रेल्वेने सादर केलेल्या अर्जात त्यांची किंमत फक्त 10,000 रुपये काढली जाते। समजा हे बिजासाल जरी असेल तरी त्याचं मूल्यांकन चुकीचं झालेलं आहे। त्यांनी जप्त केलेल्या झाडानुसार मूल्यांकन केलेलं आहे असं शिंदे यांचं म्हणणं आहे। आता ज्यावेळी एप्रिल महिन्यामध्ये हायकोर्टानं या झाडाचं मूल्यांकन करण्याचे आदेश दिलेले होते, त्यानंतर पुसद वन विभागाच्या उपवन संरक्षणानं बंगळुरूमधील लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेला मूल्यांकन करण्याचं काम दिलं। यामध्ये हे रक्तचंदन नसून बिजासाल असल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि याच अहवालाच्या आधारे मध्य रेल्वेनं कोर्टामध्ये धाव घेतलेली असून या झाडाचं मूल्यांकन फक्त 10,000 रुपये असल्याचं म्हटलेलं आहे। पण हायकोर्टानं फक्त मूल्यांकन करण्याचे आदेश दिलेले होते, झाड कुठलं आहे याचं परीक्षण करण्याचे आदेश दिलेले नव्हते। त्या संस्थेच्या अहवालानुसार हे बिजासाल असेल तरी ते रक्तचंदन असल्याचं आतापर्यंत अधिकारी का सांगत होते? त्यांनी अवॉर्डमध्ये रक्तचंदन का म्हटलेलं होतं? तसेच या आधी झाडाच्या इतर प्रकरणात
कोर्टानं भरपूर मोबदला दिलेला आहे. कडुलिंबाच्या झाडासाठी सुद्धा खूप मोबदला देण्याचे आदेश कोर्टानं याआधी दिलेले होते. आता फक्त 10,000 रुपये मूल्यांकन का काढले जाते? झाडाचं मूल्यांकन जास्त असून आम्ही त्यासाठी हायकोर्टात उत्तर देखील दाखल करणार आहोत, असं आता शेतकऱ्यांचे वकील ॲडव्होकेट अंजना राऊत यांनी म्हटलेलं आहे. मुळात या सगळ्यामध्ये प्रश्न असा पडतो की शिंदे कुटुंबियांना ते झाड रक्तचंदनाचं आहे असं कोणी सांगितलं? सांगते. केशव शिंदे यांचं वय 94 वर्ष आहे आणि त्यांची मुलं सुद्धा आता 50च्या वरती आहेत. मुलांच्या सहाय्यानं त्यांनी हा खटला लढला. शिंदे यांच्या शेतामध्ये रेल्वे स्थानक होणार असल्यानं त्यांची जमीन संपादित झाली. त्यांच्या जमिनीवरती आंब्यासह इतर फळबागा होत्या, पण आमच्या जमिनीवरती रक्तचंदनाचं झाड आहे हे त्यांना माहितीच नव्हतं. पण ज्यावेळी त्यांची जमीन वर्धा, यवतमाळ, पुसेद, नांदेड रेल्वे लाईनसाठी संपादित झाली, तेव्हाच त्यांना समजलं की हे रक्तचंदन आहे आणि त्यासाठी सुद्धा रेल्वेची मदत झाली. पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार जमीन संपादित होण्याआधी या जमिनीचं सर्वेक्षण करायला रेल्वेचे काही कर्मचारी आलेले होते. ते कर्मचारी आंध्र प्रदेशातले मूळचे होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे रक्तचंदनाचं झाड आहे. सगळी झाडं गेली तरी चालतील, पण रक्तचंदनाचं झाड महाग असतं. आणि त्यानंतर आपल्या शेतामध्ये हे रक्तचंदनाचं झाड खरंच आहे का, यावरती शिंदे कुटुंबियांचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून हे झाड कसं असतं याची तपासणी केली. तसेच आणखी जाणकार लोकांकडून चौकशी केली, तेव्हा हे झाड रक्तचंदनाचं असल्याचं समजलं आणि आता हेच झाड रक्तचंदन नसून बिजासाल आहे असा दावा रेल्वेने केला. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं आहे. मंडळी, ज्यावेळी हायकोर्टानं शिंदे यांना 1 कोटींचा मोबदला द्या असा आदेश दिला, त्यावेळी डोळ्यांवरती आणि कानांवरती विश्वास बसत नव्हता असं चित्र होतं. मात्र आता एवढ्या दिवसांनंतर ज्यासाठी एवढा मोबदला दिला गेला तेच नाहीये म्हटल्यावरती मोठा हिरमोड होण्याची शक्यता आहे. बाकी या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेषभरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.